हरे कृष्ण. श्री कृष्ण प्रणाम. तर भगवान श्री कृष्ण ज्यांची आपण भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना आपण या प्रार्थनेद्वारे प्रणाम करतो आहोत. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. हे पहिले शब्द बघूया. हे म्हणजे काय आहे? आपण पुकारतो आहोत, संबोधन करतो आहोत. हे कृष्ण. तर हे भगवान श्रीकृष्ण कसे आहात तुम्ही? करुणा सिंधो. तर करुणा सिंधू आहात. करुणेचे सिंधू म्हणजे सागर आहात. तर त्यांना आपण पुकारतो आहोत म्हणून सिंधूचं होतं सिंधो. हे कृष्ण करुणा सिंधो. दीन बंधो. तर दीन म्हणजे दुःखी, जे दीन जन आहेत त्यांचे बंधू तुम्ही बांधव आहात, बंधू आहात, मदत करणारे आहात. तर बंधू ह्याला संबोधन केलंय म्हणून ते होतं दीनबंधो. जगतपते. जगतपते म्हणजे काय आहे? जगत म्हणजे संपूर्ण जग, संपूर्ण सृष्टी. पतेचा अर्थ आहे पती, स्वामी, पालन करणारा. आणखीन एक अर्थ आहे की जगत उत्पन्न करणारे, जगताचा स्रोत असणारे, उगम असणारे. संपूर्ण सृष्टी आहे त्याचे स्रोत असणारे जगतपते. तर जगतपती हा शब्द असतो पण संबोधन केलाय तर काय होतं? जगतपते असा शब्द होतो. पुढे म्हटलं आहे गोपेश. तर जे वृंदावनातील गोपगण आहेत, गोप अधिक ईश, ईश म्हणजे स्वामी. तर वृंदावनातील गोपगणांचे तुम्ही स्वामी आहात. गोपिका कांत. वृंदावनातील गोपी आहेत त्यांचे कांत, प्रियकर तुम्ही आहात. गोपिका अधिक कांत. राधा कांत. श्रीमती राधा राणीचे तुम्ही प्रियकर आहात. नमः. नमः म्हणजे नमन. अस्तु होवो ते तुम्हाला. तर माझा तुम्हाला प्रणाम असो. तर पूर्ण अर्थ वाचूया. हे कृष्ण करुणा सिंधू, आपण दीनजनांचे सुहृद, सृष्टीचे स्रोत, जगतपते आहात. गोपगणांचे स्वामी, गोपेश आहात. तसेच गोपिकांचे, विशेषतः श्रीमती राधाराणीचे प्रेमी आहात. आपल्या चरणी मी सादर प्रणाम करतो. भगवान श्री कृष्ण की जय. हरी बोल.